टॅरो टेल्समध्ये आज आपण लेमन टी बरोबर विषय आपण घेणार आहोत. तो असा आहे की टॅरो जे कार्ड्स आहेत तो आपला माइंडफुलनेसला कसं मदत करतं आणि आपल्या पर्सनल ग्रोथला कशी मदत करते. तर एक सीप मी आता लेमन टीचा घेते आणि विषयाची सुरुवात करूया. बघा, टॅरो कार्ड्स जेव्हा आपण टॅरो कार्डचा विचार करतो तर टॅरो कार्ड जे असतात ते बेसिकली फॉर्च्यून टेलिंग तर आहेच, पण त्याचबरोबर टॅरो हा विषय जो आहे तो ह्युमन सायकॉलॉजीसाठी निर्माण केलेला विषय आहे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे मोठाले जे सायकॅट्रिस्ट होऊन गेले, कार्ल जंगसारखे वगैरे, तर ते हे टूल ॲज अ ह्युमन सायकॉलॉजीला कशा पद्धतीने मदत करेल म्हणून वापरायची सुद्धा. ओके, हे एक झालं. पण ह्या शास्त्रामध्ये, टॅरो ह्या शास्त्रामध्ये जी ह्युमन सायकॉलॉजीशी रिलेटेड आहे त्यात ॲस्ट्रॉलॉजी पण आहे, त्याच्यात न्यूमरॉलॉजी पण आहे, त्याच्यात कलर थेरपी पण आहे, त्याच्यात क्रिस्टल्स पण आहे, त्याच्यामध्ये पूर्ण जे आपलं युनिवर्स जे आहे, जे ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामधल्या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा अनेक गोष्टी त्याच्यात आहेत. जसं त्याला आपण मायक्रोक्रोझोम टू मायक्रोझोम म्हणतो, म्हणजे मोठ्यात मोठं ते सूक्ष्मात सूक्ष्म. आपण प्रत्येक माणूस जो आहे तो दिसताना जसा दिसतो तसेच त्याचे विचार आतले कसे असतील हे कधी आपल्याला कोणाला कळत नाही. म्हणजे इवन ॲक्च्युली जे सायकॅट्रिस्ट असतात ते पण म्हणतात की आम्ही माणसाच्या मनाला समजू शकत नाही आणि माणसाच्या त्यांचे जे सिम्पटम्स असतात त्या सिम्पटम्सवरती ते ॲक्च्युली ट्रीटमेंट देत असतात, पण माणसाच्या मनात अक्षरशः काय चाललेलं आहे ते कळत नाही. तर अशा वेळेला ह्युमन सायकॉलॉजीसाठी टॅरो टूलचा वापर पूर्वी केला जायचा. म्हणूनच मी हा विषय आज याच्यासाठी घेतलेला आहे की पर्सनल ग्रोथ जो आहे किंवा माइंडफुलनेसला आपल्याला टॅरो कार्ड्स कसे हेल्प करू शकतात. बघा, आयुष्यामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला अनेक गोष्टींना फेस करावं लागतं, अनेक गोष्टींचे चॅलेंजेस असतात. मुळात चॅलेंजेस जे आताच्या पद्धतीने चालू आहे, जे आता ग्लोबलायझेशन मध्ये आपण आहोत, त्यामध्ये पहिल्यांदा आपण असं म्हणू शकतो की आपल्या रिलेशनशिपचे खूप प्रॉब्लेम्स होत चाललेले आहेत. आपले स्वतःबरोबरची कॉम्पिटिशन आहे, त्याच्यानंतर दुसऱ्यांबरोबरची जी स्पर्धा आहे ती तर आहेच आहे. हेल्थचे इश्यूज आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कुठे नाही आहे. ॲक्च्युली आपण एज्युकेशन घेतो त्याच्यामध्ये पण एक स्पर्धा चाललेली आहे. किती पर्सेंटेज तुमचे आहेत, आपले आहेत, हे आहे, ते किती शिकावं तेवढं कमीच आहे, आपल्या पर्सेंटेजला व्हॅल्यूज नाही आहेत. तर असे अनेक प्रकार असतात. कधी कधी असंही होतं. आता मी काल परवाचीच एक तुम्हाला गोष्ट सांगेल की माझ्याकडे एक क्लायंट्स आले होते. असेल तो आता 40 वर्षाचा माणूस आहे आणि त्याचं लग्न झालेलं नाही आहे. तर त्याच्या एक छोटीशी गोष्ट सांगते याच्यामध्ये. त्याला लहानपणी त्यांची गरिबी खूप होती आणि त्या गरिबीमुळे त्यांना शाळेची फीस भरता यायची नाही वेळेवरती. तर त्याच्यामुळे त्याला ना सतत एक फिअर निर्माण व्हायचं की अरे कुठून तरी मला पिऊन येईल, म्हणजे प्रिन्सिपल पिऊनला पाठवतात आणि मग सांगणार की अरे त्याला पकड आणि त्याची फीस का नाही आलेली आहे. टीचर सगळ्यांच्या समोर म्हणतील मला की तुझी फीज नाही, अजून तू कशी भरलेली आहेस. कारण त्यांच्या परिस्थितीमुळे तो आपली फीज वेळेवरती देऊ शकत नव्हता तेव्हा तो लहान असताना. आणि अशामुळे त्याच्यामध्ये एक फिअर फॅक्टर निर्माण झालं. ते फिअर फॅक्टर करता 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 ते वयाप्रमाणे ते वाढतच गेलं, पण त्याच्यामध्ये घरच्यांमध्ये अवेअरनेस नव्हता की एक्झॅक्टली काय आहे. एक दिवस असं झालं की त्याने शिकत असताना असं करता 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 त्याने MBA केलं. MBAमध्ये त्याला एक काहीतरी प्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि प्रेझेंटेशनची जेव्हा वेळ आली तेव्हा तो बोलू शकतच नव्हता. त्याला घसा त्याचा ड्राय झाला, त्याचे लिप्स ड्राय झाले आणि जिथे त्याचे जे कोणी प्रोफेसर कोण होते, टीचर, त्याचंच प्रिन्सिपल होते, त्याचाच ग्लास घेतला आणि म्हणाला की मी ते पाणी प्यायलो. आणि मग तिकडचे सगळे लोक हसायला लागले. ते जे त्याच्याबरोबर जे स्टुडंट्स होते, जे कलिग्स होते, जे मित्र होते, ते हसायला लागले. आणि तिथे त्यावेळेला त्याचं वय होतं 31 एज. ओके, आज तो 40 वर्षाचा जो माझ्याकडे आला होता तेव्हा काल परवाचीच गोष्ट आहे म्हणून माझ्या डोक्यात ती एकदम फ्रेश हे उदाहरण आहे म्हणून तुम्हाला देते. आणि
त्याला त्या 31व्या वर्षी त्याने जेव्हा ते MBAचं प्रेझेंटेशन दिलं त्यावेळेला हे सगळा प्रकार झाल्यामुळे त्याच्यावरती एक मानसिक परिणाम झाला आणि तो कोशात गेला आणि दॅन स्टार्ट द स्क्रिझोफ्रेनिया. मानसिक इलनेस हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये एकतर आपल्याला आवाज तरी येतात किंवा आपल्याला भास होतात. तर ह्याला भास होण्याचा हा एक आजार निर्माण झाला आणि त्याच्यावरती तो ट्रीटमेंट घ्यायला लागला. मग ह्या सगळ्या गोष्टी आणि तो आता माझ्याकडे आलेला आहे एक 3-4 दिवसात. तर त्याचे आता माझ्याकडे पण एक पॉझिटिव्ह सायकोलॉजीवरती कोचिंग चालू आहे त्याचं. तर बघा टॅरो माझ्याकडे तर तो आला तेव्हा मला काही माहीत नव्हतं, पण टॅरोमधून मला ह्या काही गोष्टी त्याच्या कळल्या आणि मी म्हटलं नाही तुला गरज आहे ती पॉझिटिव्ह सायकोलॉजीची, त्याच्याचबरोबर तुला माइंडफुलनेस कसं व्हायला पाहिजे तेही आहे, पण त्याचबरोबर तुला सायकॅट्रिस्टकडून जाऊन तुझे जे काही तुझे मेडिसिन्स आहेत ते तुला चालूच ठेवायचे आहे. बघा इथेही मी एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगितली. तर एक टॅरो जे टूल आहे ते माणसाच्या मनाच्या जो थांगपत्ता आपल्याला लागत नाही तोही थांगपत्ता आपल्याला लागतो अशा पद्धतीनेच हे टॅरो टूल आहे. तर टॅरो काय सांगतं की तुमचं जे स्टेट ऑफ माइंड चाललेलं आहे, आत्ता तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये विचार करताय, कुठला विचार करताय, तुमच्या बिझनेसबद्दलचा विचार काय, तुमचा रिलेशनशिपबद्दलचा विचार काय. कधी कधी आपण खूप आयुष्यात कन्फ्यूज असतो, आपल्याला कळत नाही आहे की आपण काय केलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या स्ट्रेंथ आपल्यामध्ये असून सुद्धा आपण अवेअर नसतो आपल्या स्ट्रेंथला घेऊन. तर आपले विकनेस काय, आपले स्ट्रेंथ काय. आणि जेव्हा आपण विकनेस आणि स्ट्रेंथ हे जेव्हा टॅरोच्या थ्रू आम्ही सांगतो त्यांना की हे टॅरो कार्ड्स घेतो, त्यांना स्प्रेड करतो आणि त्याच्या स्प्रेड्समध्ये असे काही कार्ड्स निघतात की त्याच्यामध्ये त्यांचे विकनेस आणि स्ट्रेंथ कळतात. मग विकनेस आणि स्ट्रेंथ शोधून काढल्यानंतर त्या विकनेस आणि स्ट्रेंथवरती त्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, तुम्हाला एक्झॅक्टली काय केलं पाहिजे आता पुढच्या स्टेप्सला, आणि त्याच्याप्रमाणे मग तुम्ही ॲक्शन कशी जीवनात घेतली पाहिजे जे तुम्हाला सक्सेसफुल व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने ह्या टॅरो टूलचा पर्सनल ग्रोथसाठी अत्यंत असा त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट एक आहे की समटाईम्स असं होतं की करिअरच्या बाबतीत लोक खूप नर्वस होतात आणि करिअरच्या बाबतीतही म्हणजे मी इथेही एक अशी तुम्हाला शेअरिंग करेल की माझ्याकडे एक वाशीवरून एक व्यक्ती आले होते, फॅमिली आली होती आणि त्या मुलाला काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं होतं आणि त्या क्षेत्रामध्ये त्याच्या आईवडील म्हणत होते की तू नको बाबा ह्या क्षेत्रात जाऊ, तू दुसऱ्या क्षेत्रामध्ये जा. तर त्या क्षेत्रामध्ये पण तो म्हणत की मला जायचं नाही. तर त्या म्हणजे पॅरेंट्समध्ये आणि मुलामध्ये हा वादविवाद व्हायला लागला आणि हा वादविवाद होताना हे माझ्याकडे तेव्हा माझे TV शोज चालले होते तेव्हा ते माझ्याकडे आले आणि मग त्यांना मी गाईड केलं त्या मुलाला. मी म्हटलं मुलाला नक्की घेऊन या तुम्ही. त्यावेळेला तो 18-19 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला मी गाईड केलं की नाही तुझ्यासाठी हे प्रोफेशन बाबा बरोबर नाही आहे, तू ह्याच प्रोफेशनमध्ये जा जे तुझे आईवडील सांगतायत. आणि त्या मुलाने ते ऐकलं, म्हणजे थँक गॉड की ऐकलं की नाही तर हल्लीची मुलं ऐकत नाहीत आणि त्याने ते त्या प्रोफेशनमध्ये गेला, तो सक्सेसफुल झाला. आज त्याच प्रोफेशनमधून तो एक छान अर्निंग करतोय आणि त्याने बिझनेस स्टार्ट केला स्वतःचा. तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला गाईडलाईन्स, तुम्हाला पर्सनल ग्रोथ तुमच्या काय म्हणतात करिअरमध्ये होऊ शकतो. त्याचप्रमाणे असं पण कधी कधी होतं की आपण चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो. काही लोकांना आताचे मला प्रश्न जे जास्त येतात की शेअर मार्केटचा हल्ली खूप चाललेलं आहे. तर जो तो आहे तर म्हणजे अगदी साधी घरची हाऊसवाईफ पण असते, छोटा मोठा शेअर मार्केटचा कोर्स शिकते आणि म्हणते की मी शेअर मार्केटमध्ये माझा बिझनेस करण्याचा मी विचार करत आहे, तर मी ते करू का, शेअर मार्केटमध्ये जाऊ का. तर शेअर मार्केटमध्ये जाण्यासाठी त्या व्यक्तीला, माझी छोटीशी कॅट आहे बघा कशी, तिला पण इंटरेस्ट आहे तुमच्याबरोबर बोलण्यासाठी. सो शेअर मार्केटमध्ये कारण लोकांना लवकर जास्त प्रमाणात पैसा कमवायचा असतो, तर ह्याच्यामध्ये पण असे प्रश्न येतात की आम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू का, आम्ही म्युच्युअल फंडमध्ये करू का, किंवा आम्ही एखादा बिझनेस करू का. तर अशा वेळेला काही लोकांना आम्ही गाईड करतो येस तुम्ही शेअर मार्केटमध्ये जा, तुम्हाला फायदा होईल. पण काही जणांना आम्ही सांगतो की नका जाऊ तुम्ही, कारण शेअर मार्केट जी गोष्ट अशी आहे बिझनेसची ज्याच्यामध्ये तुम्हाला इमोशनल न होता तुम्हाला खूप करेजेस, स्ट्रॉंग राहावं लागतं.
जर तुम्ही मेंटली हेल्दी नसाल तर तुम्ही कसं शेअर मार्केटमध्ये जाल. तर ही पण बाब जी आहे, जी बिझनेस करायची की जॉब करायची की कुठली कितपर्यंत पैशाची रिस्क घ्यायची, हेही तुम्हाला या टूलमधून आपल्या पर्सनल ग्रोथमध्ये टॅरो तुम्हाला हेल्प करतं. अशाच पद्धतीने रिलेशनशिपला तुमच्या ग्रोथ होतो. कधी कधी मी रिलेशनशिपमध्ये हजबंड वाईफमध्ये बघा आजकाल डिवोर्सचे पण खूप म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे. कारण प्रत्येक माणूस हा करिअरिस्टिक चाललेला आहे. सगळ्या गोष्टी पैशामध्ये मोजत असतो. पण पैसे हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत, पण त्याचबरोबर इमोशनल सपोर्ट जो असतो त्याला आता मान्यता दिलेली जात नाही आहे ॲक्च्युली. तर मला असं वाटतं, त्याच्या आधी मी एक थोडा सीप घेते लेमन टीचा, कारण हा विषय जरा महत्त्वाचा आहे. तर मला असं म्हणायचं की रिलेशनशिप हे कमकुवत होत चालले, कारण रिलेशनशिपमध्ये पैशाचा जास्त इम्पॅक्ट येतोय. तुम्ही इमोशनल कसे आहेत काय हे पाहिलंच जात नाही आहे. तर त्याच्यामुळे डिवोर्स जास्त होत आहेत. मग अशा वेळेला असेही लोक माझ्याकडे येत असतात आणि म्हणतात की आम्ही काय केलं पाहिजे असं आहे. तर त्यांना आम्ही टॅरोच्या थ्रू त्यांच्यात रिलेशनशिप कशी वाढली पाहिजे, त्यांचा पर्सनल ग्रोथ रिलेशनशिपमध्ये हजबंड वाईफचा कसा व्हायला पाहिजे, तिथेही टॅरो तुम्हाला हेल्प करतो. तर अशा पद्धतीने करिअरमध्ये आहे किंवा पर्सनल लाईफमध्ये, रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा फायनान्समध्ये म्हणा, किंवा कधी कधी असं होतं की काही लोक असे पण येतात की त्यांच्या आजार खूप मोठ्या प्रमाणात असतो, म्हणजे किंवा कॅन्सरसारखे आजार असतात. अशा अनेक प्रकारचे मोठमोठे आता आजारांची पण तेवढीच लिस्ट आहे. जेवढा आपण कॉम्पिटिट होत चाललोय, जेवढा आपण पैशाच्या मागे पळतो, तेवढ्या आजारी आपल्या मागे येत आहेत ॲक्च्युली. तर अशा वेळेला आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्हाला हा आजार का झाला, आम्हाला ह्याचं ऑपरेशन करायचं की नाही, आमचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल की नाही. इथे एक मला पुन्हा एक घटना तुम्हाला सांगायची आहे की एक प्रोफेसर माझ्याकडे आल्या होत्या आणि त्यांना कॅन्सर झाला होता. आणि त्या कॅन्सरमध्ये त्या आल्या होत्या, माझ्याकडे आधीच आल्या होत्या. मी ते बोलले की तुम्हाला जरासा हेल्थचा प्रॉब्लेम होईल आणि हा थोडासा प्रॉब्लेम तुमचा मेजर असेल. मी त्यांना हे नव्हतं सांगितलं की तुम्हाला कॅन्सर होईल, पण मेजर हेल्थ इश्यूज तुम्हाला दिसतोय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये स्वतःला म्हणजे केअर करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही एक चांगल्या ॲलोपॅथिक स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जा. हे सांगून ती बाई 3 वर्षांनी माझ्याकडे आली होती. त्यावेळेला तिला कॅन्सर झाला होता आणि ती फक्त आयुर्वेदालाच घेऊन बसली होती आणि आयुर्वेदाच्या औषधांमुळे तिचा कॅन्सर खूप प्रमाणात वाढला. माझं असं म्हणणं नाही की आयुर्वेदाकडे जा किंवा ॲलोपॅथीकडे जा किंवा होमिओपॅथीकडे जा, पण ज्या वेळेला तुम्हाला खूप जास्त कष्ट होतात आणि त्या थोड्याशा ऑर्थोडॉक्स माइंडच्या होत्या, म्हणजे ऑर्थोडॉक्स इन द सेन्स की मी बाबा ॲलोपॅथीला नाही बिलीव्ह करते, मी आयुर्वेदालाच बिलीव्ह करते, ॲलोपॅथी नको आहे मला. आणि हेही स्पेसिफिक केलं होतं की एखाद्या चांगल्या स्पेशलिस्टला तुम्ही दाखवा. पण त्यांनी ते ऐकलं नाही. 3 वर्षांनी त्यांनी माझ्याकडे आल्या होत्या आणि म्हणाले की स्मिता मला असं असं झालं, तर मी आता थोडं ओव्हरकम करायला सुरुवात केलेली आहे, पण तू सांगितलेलं प्रेडिक्शन तुझं बरोबर निघालं. दॅट मीन्स तुम्हाला हेल्थमध्ये पण तुम्हाला हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा पद्धतीने अनेक क्षेत्रामध्ये, अनेक आपल्या आयुष्यातल्या छोट्या छोट्या इव्हेंट्समध्ये, घटनांमध्ये तुमच्या पर्सनल ग्रोथला, तुमच्या माइंडफुलनेसला टॅरो अतिशय सुंदरपणे तुम्हाला गाईड करतो. त्यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या या म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणी टॅरो कार्ड रीडर असतील या कोणी तुम्हाला जर शिकावं असं वाटतं, तर तुम्ही स्वतःलाही हेल्प करू शकता आणि दुसऱ्यांनाही हेल्प करू शकता. तर असं हे सुंदरसं मानसशास्त्र म्हणू शकते मी टॅरोला. आणि ऑफकोर्स मी जाता जाता हेही सांगेल की माझा विषय तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही तो शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा किंवा तुम्ही मेल पण करू शकता. बाय, सी यू सून.